नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 255 आणि भाग 256. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हीच विसंवाद निर्माण करता व मग त्याचीच तक्रार करता. इच्छा व भीती हेच मुख्य विसंवादाचे कारण आहे. तुमची बंधने तुम्हीच निर्माण केलेली आहेत. वास्तविक पाहता तुम्ही मुळात मुक्तच आहात. त्याकरता कष्टदायक असा प्रयत्न करायचे काही कामच नाही. तुम्ही तुम्हाला कोणीतरी किंवा काहीतरी मानता, म्हणूनच सर्व घोटाळा झाला आहे. स्वतःबद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी जाणता, पण ज्यामुळे या बऱ्याच गोष्टी जाणणे शक्य होते त्यालाच मात्र जाणत नाही. ते काय आहे हेच जाणत नाही. मन, कल्पना एकच आहेत. प्रतिमा निर्मिती, आग्रह, हेतू हे सर्व एकच आहेत. हीच मुख्य बाधा आहे. हीच बाधा तुम्ही स्मृती नावाने मनात बाळगता आणि तीच स्मृती सदैव धुमाकूळ घालीत आहे. म्हणजे हेतू इच्छा ही जन्मदाती आहे. या स्मरणालाच आपण ज्ञान म्हणतो. जे जसे आहे तसेच आहे, याला मात्र स्मृतीची अजिबात गरज नाही. ते आपले अगोदरपणाने असणे होय. ते नेहमी ताजे नवीन, इतकेच काय नित्य नवीन किंवा नित्य हजर असते. कशालाही जाणणे ज्यामुळे शक्य होते तेच जाणणे तुम्ही स्वतः आहात. म्हणजे हा बोधच तुम्ही आहात. असा हा बोध कुणाचाच वैयक्तिक असा कधीच नसतो. बोध हा फक्त बोधच असतो. जाणण्यात व असण्यात एक फट असते. जाणण्यात आणि असण्यात अजिबात फट नसते. आपण शुद्ध असणे आहोत हे जाणल्यावर स्वातंत्र्याचा परमानंद तुम्हीच आहात हे आपोआप सिद्ध होते. स्वतःला नीट समजावून घ्या. तुम्ही काहीही केले तरी तुमच्यात तुम्ही बदल करू शकत नाही. बदल होणार नाही, कारण तुम्हाला मुळात बदलाची गरजच नाही. जे बदलत नाही तेच तुम्ही आहात. देहात, मनात बदल होत राहतात, पण खुद्द तुमच्या असणेपणात मात्र कधीच काही बदल होत नाही. स्वस्थपणे मी आहे या शुद्ध जाणीवेवर लक्ष ठेवून असा. सद्वस्तू त्याच्या मागेच आहे. ती तुम्हाला आपल्यात सामावून घेईल. पण अगोदर देहमनापासून सुटका करून घ्यायला हवी. असे म्हणणे हा पण एक महाभ्रम आहे. कारण देहमनाशी तुम्ही कधीच जखडलेले नसता. म्हणून देहमनाकडे अचूकपणे पहा, एवढेच पुरेसे आहे. तुम्ही जसे आहात तसे असण्यासाठी तुम्ही आपल्या मूळ अशा अगोदर म्हणून असलेल्या असणेपणातच असायला हवे. हे असणेपण सदैव ताजे टवटवीत आहे. म्हणून केवळ असा. स्वस्थ होण्यासाठी अस्वस्थ होऊ नका. होय मी आहे, मग पुढे काय असे उद्धटपणे विचारू नका. असे म्हणू नका. इथे काहीही मिळणार नाही. पुढे काय, पुढे मागे काय असे जाणीवेत काहीच नाही. ती कालातीत आहे. तुमचे अगोदरपणाने असणेपण हे जणू एक सोन्याचे ताट आहे, पण तुम्ही त्याचेच भिक्षापात्र करून भीक मागत आहात. त्यामुळे तुम्ही आपले आंतरिक प्रेम ओळखा, आंतरिक मोल ओळखा. मी तुला निर्माण केले आहे असे ईश्वराने किंवा जगाने तुमच्या कानात येऊन सांगितले आहे काय?
कार्यकारण भावाने ग्रासलेले मनच सृष्टीला कार्य समजून त्याला कारण म्हणून कुणीतरी सृष्टीकर्ता, सृष्टी निर्माता असलाच पाहिजे असा जावाई शोध लावतो. वस्तुतः निर्माता निर्मिती ही एकच आहे. नर्तक आणि नृत्य हे एकच आहे. नर्तकी किंवा नृत्य एकच आहे. जीव, जगत, प्रपंच हा तुम्हाला अतिशय सत्य वाटतो, कारण तुम्ही तसा विचार करता म्हणूनच. तसा विचार करणे सोडा, मग तुम्ही धुक्यासारखे विरळ विरळ जगाला समजत राहाल. भाग 256. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, साधनाबद्दल तर काही बोलूच नका. जी वस्तू मिथ्या आहे त्याला असे मिथ्या म्हणून पाहताच, म्हणजे त्याचा खरा शोध घेताच ते विरून जाते. त्याला सुखदुःख देण्याचे सामर्थ्यच राहत नाही. शोध घेताच विरून जाणे हा मायेचा स्वभाव आहे. याच मायेच्या स्वभावाचा भरपूर फायदा घ्या. सत्य हे नेहमी करताच सर्वसाधारण असते, सर्वव्यापी असते. फक्त मिथ्या हे वैयक्तिक असते, मर्यादित असते. महत्वाकांक्षा, तुलना, हेतू, ध्येय या गोष्टी नेहमी वैयक्तिकच असतात. याच व्यक्तिभावाच्या कल्पनेने आपण कसे विषारी झालो आहोत इतकेच जाणून घ्या व मोकळे व्हा, सुटसुटीत व्हा. मनाला म्हणजे विचाराला योग्य ठिकाणी ठेवणे आणि त्याच्याकडून योग्य ते काम करून घेणे, म्हणजेच पाहिजे तेव्हाच त्याच्याकडून योग्य काम करून घेऊन नंतर त्याला परत फळीवर ठेवून देणे, याला सुद्धा विवेकच म्हणतात. हीच खरी विचारापासूनची, मनापासून झालेली मुक्ती होय. तुम्ही कधीच एकटे नसता. अतिशय विश्वासू पद्धतीने तुम्हाला मदत करणाऱ्या शक्ती तुमच्या आजूबाजूला नेहमी हजर आहेत. पण या स्वरूप दर्शनाच्या बाबतीत मदत करणाऱ्या शक्ती तुमची याविषयीची कळकळ जितकी जास्त, त्याच प्रमाणात तुम्हाला ती मदत करतात. अशी मदत पुरेशा प्रमाणात मिळत नसेल तर तो दोष आपला आहे. कुठेतरी तुमच्या मनात या स्वरूप दर्शनाविषयी शंका कुशंका आहेत, किंवा तुम्ही पाण्यासाठी अधिकाधिक ठिकाणी खड्डे करून ठेवले आहेत व आता अर्धवट खोदलेले सर्व खड्डे तुमच्या आजूबाजूला आहेत. अशी मदत त्यामुळे मागूनही मिळत नाही, फक्त ती कळकळीने येऊ शकते. जेव्हा तुम्ही मनापासून जाणता की सर्व काही माझ्यात मनात आहे, मी जगात नसून जगच माझ्यात स्वप्नवत पद्धतीने आहे, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने एकटे असता किंवा सर्व काही असता. ही श्री निसर्ग महाराजांची विधाने साधका करता, वाद विवाद करण्याकरता नाहीत. म्हणून श्री महाराज वादविवाद टाळण्यास सांगतात. वाद विवाद करत राहिल्यास बुवाबाजी अंगात येईल, असे ते स्पष्ट म्हणतात. मी आहो किंवा फक्त आहो, किंवा आपण असणेपणाने असणारे असणेपणाने आहो, हे सर्व मिथ्या आहे. सर्वांचाच प्रत्यक्ष अनुभव आहे. मी आहो किंवा फक्त आहो, किंवा आपण असणेपणाने असणारा असणेपण आहो, हे मात्र मिथ्या नाही, सर्वांच्याच प्रत्यक्ष अनुभवाचा आहे. पण यावरच बाणगुळासारखे केवळ स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळेच जे अमुक तमुक असे शेवाळ जे आहे, आपण तसे मुळीच नाही. आलेले आहे हे जर लक्षात आले तर त्याच क्षणी आपण मूळच्या ठिकाणी आपोआप येतो. आपोआप येणे म्हणजे प्रयत्नाचे कामच नाही. पाण्याकरता खड्डा करताना आपण ते सर्व फेकून देतो, जे पाणी नाही.
पाणी मिळाल्यावर पाण्याकरता वेगळा प्रयत्न करता येत नाही. अमुक अमुक हे हंगामी आहे. महाराज म्हणत की जेव्हा तुमच्याकडे पाहतो महाराज म्हणत की मी जेव्हा तुमच्याकडे पाहतो तेव्हा माझ्या खात्रीलायक लक्षात येते की तुम्ही सुद्धा स्वतःला जसे समजता तसे अजिबात नाही. तुम्ही सध्या जे स्वतःला समजता तसे तुम्ही कुणीच नाही किंवा काहीही नाही. म्हणून तुमची ही मनोरचना असणेपणाकडे लक्ष ठेवून उद्ध्वस्त करून टाका. विचाराने जे घडवले आहे ते योग्य विचार करूनच मोडले पाहिजे. योग्य विचार म्हणजे विवेक. काट्यानेच काटा काढला पाहिजे. नंतर दोन्ही काटे फेकून दिले पाहिजे आणि मोकळे व्हायला हवे. वर चढल्यावर शिडीपासून दूर व्हायला हवे. शिडी दूर करा, नाहीतर सारे मुसळ केरात होईल. पोल जंपामध्ये शेवटी पोल सोडावा लागतो, नाहीतर फजितीला पारावर राहत नाही.